नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण जी के बूस्टर सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये 15 दिवसामध्ये मित्रांनो जे काही IBPS TCS विचारत असते त्या घटकावरती आपण कुठंतरी प्रहार करणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला गुण कसे कव्हर होतील याविषयी चर्चा करणार आहोत. तसे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉप मोस्ट 150+ नागपूर प्रशासकीय विभागावरील प्रश्न हे अभ्यासणार आहोत. तर कुठल्याही प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर सुरू करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, उद्योगविरहित जिल्हा कोणता आहे? तर तो आहे गडचिरोली. लक्षात असू द्या मित्रांनो, उद्योगविरहित जिल्हा कोणता आहे? तर तो आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्याच्या व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? तर त्याचे उत्तर आहे प्राणहिता. मित्रांनो, जी काही प्राणहिता नदी आहे ही गडचिरोली जिल्ह्याच्या व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच सावली हे रेशमी कापडाच्या उत्पादनाशी संबंधित असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. मित्रांनो, सावली हे जे काही ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर. तसे मित्रांनो, रेशमी कापडाच्या उत्पादनाशी संबंधित हे जे काही ठिकाण आहे हे आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या भागात संत्र्यांचे पीक मोठ्या प्रमाणात येते? तर त्याचे उत्तर आहे विदर्भ. यानंतरचा प्रश्न, फळे हवाबंद करण्याच्या उद्योग कोणत्या जिल्ह्यात चालतो? तर त्याचे उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, नागपूर या जिल्ह्यामध्ये फळे हवाबंद करण्याचा उद्योग चालत असतो, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात दगडी कोळशाचे उत्पादन मुख्यत्वे कोणत्या भागात मिळते? तर त्याचे उत्तर आहे पूर्व विदर्भ. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असलं तुमच्या. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 व 6 कोणत्या जिल्ह्यात एकत्र येतात? तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचे उत्तर आहे वर्धा. मित्रांनो, फक्त 2 मिनिट. मित्रांनो, तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो, कारण की आज आपली जी काही फॅमिली आहे हे 4000+ सबस्क्रायबरची झालेली आहे. तसेच मित्रांनो, 2.5 लाख जे काही युनिक व्ह्यूअर्स आहेत हे आपल्या चॅनलपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच मित्रांनो, अशाच प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा तुमचे मला सहकार्य लाभेल याची अपेक्षा ठेवतो. आणि यानंतरचा प्रश्न बघूया आपण. खंडांतर्गत स्थानामुळे नागपूरचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर त्याचे उत्तर आहे विषम. तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता? तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. मित्रांनो, चंद्रपूर हा जो काही जिल्हा आहे हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे? तर त्याचे उत्तर आहे विदर्भ. तसेच महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर त्याचे उत्तर आहे नागपूर. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. तसेच महाराष्ट्रात विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर त्याचे उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, जे काही हिवाळी अधिवेशन आहे हे नागपूर येथे भरत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात शेवटी अस्तित्वात असलेला जिल्हा कोणता? तर त्याचे उत्तर आहे गोंदिया. तसेच महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. तसेच नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर त्याचे उत्तर आहे 6. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर त्याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. मित्रांनो, आंध्र प्रदेश हे जे काही राज्य आहे महाराष्ट्राच्या आग्नेयेस येत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तसेच चंद्रपूर भंडारा परिसरात सरासरी किती सेंटीमीटर पाऊस पडतो? तर त्याचे उत्तर आहे 150 सेंटीमीटर. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर विभागाच्या पूर्व भागात कशा स्वरूपाचा पाऊस पडतो? तर त्याचे उत्तर आहे जास्त. मित्रांनो, नागपूर विभागाच्या पूर्व भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडत असतो, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूरहून मुंबईस जाताना कोणता घाट लागतो? तर थर्ड घाट लागत असतो मित्रांनो, कसारा घाट. लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की नागपूरहून मुंबईत जाताना कोणता घाट लागतो? तर थर्ड घाट, ज्यालाच आपण कसारा घाट म्हणून ओळखतो, लक्षात असू द्या. अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर त्याचे उत्तर आहे छत्तीसगड. तसेच सह्याद्री रांग कशी जाते? तर त्याचे उत्तर आहे उत्तर दक्षिण. मित्रांनो, जे काही उत्तर दक्षिण या दिशेमध्ये सह्याद्रीची जी काही रांग आहे हे जात असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच गोदावरी व तापी नदीस वेगळी करणारी पर्वतरांग कोणती आहे? तर त्याचे उत्तर आहे सातमाळा. मित्रांनो, जे काही सातमाळा पर्वतरांग आहे हे गोदावरी व तापी या 2 नद्यास वेगळी करणारी पर्वतरांग आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच सातपुडा पर्वतरांग कशी पसरली आहे? तर त्याचे उत्तर आहे पूर्व पश्चिम. मित्रांनो, पूर्व पश्चिम या भागामध्ये सातपुडा पर्वतरांग ही पसरली आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच
गाविलगड व नरनाळा ही जे काही किल्ले हे कोणत्या पर्वतात आहेत तर त्याचे उत्तर आहे सातपुडा. तसेच मित्रांनो गाविलगड व नरनाळा हे जे काही किल्ले आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकेटेड आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर त्याचे उत्तर आहे नर्मदा. तसेच वैनगंगा, पूर्णा, पैनगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर त्याचे उत्तर आहे गोदावरी. तसेच प्राणहिता हे नाव कोणत्या दोन नद्यांच्या संगमास म्हणतात तर वर्धा व वैनगंगा ह्या जे काही दोन नद्यांच्या संगमास मित्रांनो प्राणहिता हे नाव आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच तापी व नर्मदा नद्या कशा वाहतात तर पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर ते आहेत तापी आणि नर्मदा. मित्रांनो म्हणजे तान हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तान काय आहे तर हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत. तसेच यांना पश्चिम वाहिन्या नद्या सुद्धा म्हणतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या भागास कशाचा प्रदेश म्हणतात तर त्यांना तलावांचा प्रदेश म्हणतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच बोदलकसा, नवेगाव बांध हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्याचे उत्तर आहे गोंदिया. मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये बोदलकसा, नवेगाव बांध हे तलाव आहेत. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो तुमच्याकरता आपण भन्नाट अशी ऑफर घेऊन आलेलो आहे. स्क्रीनवरती जेवढ्या काही तुम्हाला नोट्स दिसत आहे हे सर्वच्या सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये प्रोव्हाइड करून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो ह्या नोट्स आपल्या ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला सिंपल काय करायचं आहे तर 7770062453 या नंबरवरती 100 रुपये फोनपे, गुगल पे किंवा ॲमेझॉन पेचा वापर करून व्हॉट्सअपवरती जो काही पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे हा पाठवायचा आहे. 10 मिनिटाच्या आत मित्रांनो तुम्हाला जे काही नोट्स आहेत हे प्रोव्हाइड केले जातील. कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज न होता मित्रांनो या ऑफरचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो ऑफर ही परीक्षेची तारीख अनाऊन्स होईपर्यंत असणार आहे. ज्या दिवशी परीक्षेची तारीख अनाऊन्स होईल त्या दिवशी मित्रांनो ऑफरची जी काही किंमत आहे ही डबल असणार आहे. म्हणून तुमचं स्वतःचं नुकसान न होऊ देता हे जे काही नोट्स आहे हे आजच आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत. तसे मित्रांनो यानंतर प्रश्न आहे येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत तर त्याचे उत्तर आहे पूर्णा. यानंतरचा प्रश्न मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतात उगम पावणारी नदी कोणती तर त्याचे उत्तर आहे तापी. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते तर प्राणहिता ही जी काही नदी आहे हे वाहत असते. लक्षात असू द्या. तसेच तुमसर येथे कशाची मोठी बाजारपेठ आहे तर त्याचे उत्तर आहे तांदूळ. मित्रांनो तांदूळाची जी काही मोठी बाजारपेठ आहे हे तुमसर या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो व्हिडिओतील जर कंटेंट तुम्हाला खरंच मनापासून आवडत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ मी जर अपलोड केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच यानंतरचा प्रश्न आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच सर्वाधिक मॅग्नीज खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्याचे उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे जे काही खाणी आहेत हे आपल्याला आढळून दिसतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूर हे कोणत्या मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे तर ते मुंबई कलकत्ता या महामार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच खनिज कोळसा कुठे मिळतो तर भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये जो काही खनिज कोळसा आहे आपल्याला आढळून येताना दिसतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा कोणता आहे तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अधिक जंगल आपल्याला दिसून येत असतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूर टाइम्स हे दैनिक कुठून प्रसिद्ध होते तर ते नागपूर या ठिकाणाहून प्रसिद्ध होत असते. लक्षात असू द्या, नागपूर टाइम्स हे काय आहे तर एक प्रकारचं दैनिक आहे आणि हे कुठून प्रसिद्ध होत असते तर नागपूर या शहरामधून प्रसिद्ध होत असते. लक्षात असू द्या. तसेच नागपूर पत्रिका हे नियतकालिक कुठून प्रसिद्ध होते तर नागपूर या ठिकाणाहूनच होते. मित्रांनो नागपूर टाइम्स आणि नागपूर पत्रिका यामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही. मित्रांनो नागपूर टाइम्स हे एक दैनिक आहे आणि नागपूर पत्रिका हे नियतकालिक आहे. लक्षात असू दे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे रामटेक कोणत्या टेकड्यावर वसलेले आहे तर त्याचे उत्तर आहे रामगिरी पर्वत. मित्रांनो रामगिरी पर्वतामध्ये जे काही रामटेक आहे हे शहर वसलेले आहे. लक्षात असू द्या. तसेच कालिदासाने मेघदूत काव्य कुठे लिहिले तर रामटेक या ठिकाणीच लिहिलेले आहे. तसेच ब्राह्मणकालीन शिल्पकलेचा नमुना असलेली राम, लक्ष्मण, सीता यांची मंदिरं कुठे आहेत तर रामटेक या ठिकाणीच आहे. तसेच फ्युअल इन्स्ट्रुमेंट अँड इंजिनियर्स लिमिटेड ही संस्था कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे पांढरकवडा या ठिकाणी.
मित्रांनो, पांढरकवडा या ठिकाणी कोणती संस्था आहे तर फ्युअल इन्स्ट्रुमेंट अँड इंजिनियर्स लिमिटेड ही संस्था आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच विकर पॉवर संस्था कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे आर्वी या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया आपण. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच भांडक बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. तसेच उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे तर त्याचे उत्तर आहे आर्वी. मित्रांनो, आर्वी या ठिकाणी काय आहे तर उपग्रह दळणवळण केंद्र आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच गांधीजींचा सेवाश्रम कुठे आहे तर वर्धा सेवाग्राम या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच विदर्भातील प्रमुख शैक्षणिक केंद्र कुठे आहे तर कोणते आहे तर त्याचे उत्तर आहे नागपूर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर या ठिकाणी. मित्रांनो, बल्लारपूर शहरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काही महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे हा दिसून येतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तसेच मित्रांनो, आपण जर नागपूर प्रशासकीय विभागातून येत असाल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. कारण की कुठंतरी 2 ते 3 प्रश्न IBPS हा आपल्या प्रशासकीय विभागावर विचारत आहे. त्याकरता हे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो काही व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणून कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे. आणि मित्रांनो, शक्य असेल तर नोट्स काढून घ्यायचे आहे आणि याच्यावरती 2 ते 3 वेळा रिव्हिजन करायचे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे जर याच्यावरती जर क्वेश्चनिंग झाली तर तुमचे जे काही मार्क्स आहे हे जाता कामा नये. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, जवसाचे तेल काढण्याच्या गिरण्या मुख्यतः कोणत्या विभागात आहेत तर त्याचे उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, नागपूर या विभागामध्ये जवसाचे तेल काढण्याच्या गिरण्या आहेत. लक्षात असलं पाहिजे तुमच्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात कागद उद्योग कुठे विस्तारला आहे तर त्याचे उत्तर आहे बल्लारपूर या शहरामध्ये. तसेच मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे तुमसर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया आपण. नागपूर जिल्ह्यात एकोडी कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्याचे उत्तर आहे रेशीम कापड. तसेच रेशमी कापडासाठी प्रसिद्ध असलेले सावली कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात कोणत्या नदीचे खोरे खनिज उत्पादनात मोठे आहे तर त्याचे उत्तर आहे वर्धा नदी. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पितळी भांडी तयार केली जातात तर त्याचे उत्तर आहे भंडारा. तसेच कन्हान रामटेक हा जो कोणत्या प्रकारचा मार्ग आहे तर त्याचे उत्तर आहे ब्रॉडगेज. मित्रांनो, ब्रॉडगेज ही जी काही ब्रॉडगेज हे जे काही रेल लाईनचा प्रकार आहे मित्रांनो, तर हा या प्रकारचा जो काही मार्ग आहे मित्रांनो हा कन्हान आणि रामटेक या दरम्यान दिसून येत असतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात एक्सप्रेस कुठून धावते तर मित्रांनो, गोंदिया कोल्हापूर जी काही एक्सप्रेस आहे धावत असते. तसेच विदर्भ एक्सप्रेस कोणत्या शहरादरम्यान धावते तर मुंबई नागपूर या 2 शहरामध्ये विदर्भ एक्सप्रेस धावत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मद्रास दिल्ली मार्गावर कोणते स्टेशन आहे तर त्याचे उत्तर आहे वर्धा. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तसेच धुळे नागपूर कलकत्ता महामार्ग किती क्रमांकाचा आहे तर तो आहे नॅशनल हायवे क्रमांक 6. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच वाराणसी नागपूर हैदराबाद महामार्ग किती क्रमांकाचा आहे तर त्याचे उत्तर आहे 7. तसेच मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच नागपूर व भंडारा हे शहरे कोणत्या महामार्गावर आहेत तर त्याचे उत्तर आहे मुंबई कलकत्ता. तसेच खापरखेडा नागपूर येथे कोणते वीज निर्मिती केंद्र आहे तर त्याचे उत्तर आहे औष्णिक. तसेच पेंच जलविद्युत केंद्र कोठे आहे तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. मित्रांनो, नागपूर या ठिकाणी जे काही पेंच जलविद्युत केंद्र आहे हे दिसून येते. तसेच सर्वाधिक विद्युत उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर त्याचे उत्तर आहे नागपूर. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता तर त्याचे उत्तर आहे वर्धा. यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया आपण. चंद्रपूर गडचिरोली येथे कोणती जमात आढळते तर मित्रांनो, जे काही गोंड जमात आहे हे चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये आपल्याला आढळून येताना दिसते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूर परिसरात कोणत्या आदिवासी जमातीचे लोक आढळतात तर त्याचे उत्तर आहे डोंब कैकाडी. तसेच यानंतर प्रश्न आहे की गोंड मांडिया गोंड कोया हळबा ह्या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. तसेच तुमडी हा लोकनाट्य प्रकार कोणत्या भागात प्रिय आहे तर त्याचे उत्तर आहे विदर्भ. यानंतरचा प्रश्न,
सर्वात विरळ लोकवस्तीचा जिल्हा कोणता, तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. मित्रांनो, जो काही गडचिरोली जिल्हा आहे हा विरळ लोकवस्तीचा जिल्हा आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच शेतमालाची प्रत व प्रमाणीकरण करणारी भारतातील संस्था कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. तसेच चंद्रपूर व भंडारा येथे कशाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, तर त्याचे उत्तर आहे तांदूळ. मित्रांनो, तांदूळचे जे काही उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर व भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कामठी येथे कशाच्या खाणी आहेत, तर दगडी कोळशाच्या आहेत, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्तचे जे काही उत्पादन आहे हे होत असते. तसेच तांबे कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात मिळते, तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जे काही तांबे आहे मित्रांनो हे विपुल प्रमाणात मिळत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात मंगल धातूच्या खाणी कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे तुमसर या ठिकाणी. तसेच महाराष्ट्र खाण महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शिसे मिळते, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक शिसे मिळताना दिसत असते. तसे मित्रांनो, जस्ताची जे काही उत्पादन आहे हे सुद्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक करण्यात येते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्र खाण महामंडळाचे जे काही मुख्यालय आहे हे सुद्धा नागपूर या ठिकाणी आहे. कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. तसेच रामटेक कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे, तर त्याचे उत्तर आहे मॅग्नीज. मित्रांनो, मॅग्नीज या खाणीसाठी प्रसिद्ध कोणते शहर आहे, तर रामटेक आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. मित्रांनो, लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले कोणते शहर आहे, तर ते आहे देऊळगाव. आणि मित्रांनो, देऊळगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. तसेच सावनेर कशासाठी प्रसिद्ध आहे, तर त्याचे उत्तर आहे मॅग्नीज. मित्रांनो, मॅग्नीज साठी प्रसिद्ध असणारे शहर आहे सावनेर, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कायनाईटच्या खाणी कुठे आहेत, तर त्याचे उत्तर आहे देवगाव भंडारा या ठिकाणी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच क्रोमाईट कुठे सापडते, तर त्याचे उत्तर आहे भंडारा या ठिकाणी. मित्रांनो, भंडारा जिल्ह्यामध्ये क्रोमाईट सापडत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच अभ्रक कुठे मिळते, तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये मिळत असते, लक्षात असू द्या. तसे मित्रांनो, जस्ताचे जे काही सर्वाधिक उत्पादन आहे हे सुद्धा कुठे घडून येत असते, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. तसे मित्रांनो, अभ्रक सुद्धा कुठे मिळते, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. मित्रांनो, जे काही लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात आहे. हा वेगळा प्रश्न आहे. आणि सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते, तर नागपूर या जिल्ह्यामध्ये मिळते, हा वेगळा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. कुठल्याच प्रकारे तुम्हाला कन्फ्यूज होता कामा नाही. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते, तर त्याचे उत्तर आहे तांबडी माती. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच तापी व पूर्णा खोऱ्यात कोणती माती आढळते, तर त्याचे उत्तर आहे गाळ मिश्रित. मित्रांनो, जी काही गाळ मिश्रित माती आहे तापी व पूर्णा खोऱ्यामध्ये आढळून येताना दिसून येते. तसेच भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते, तर त्याचे उत्तर आहे उथळ व चिकन. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आहे, तर त्याचे उत्तर आहे तेलुगू गंगा. तसेच इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबवणारे राज्य कोणती, तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असलं पाहिजे तुमच्या की जो काही इंचमपल्ली प्रकल्प आहे हा संयुक्तपणे राबवणारे राज्य कोणते आहेत, तर एक आहे महाराष्ट्र, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं आंध्र प्रदेश. तसेच लेंडी प्रकल्प महाराष्ट्राने कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा केला आहे, तर त्याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे, तर त्याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. मित्रांनो, पेंच प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे, लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच इडियाडोह योजना कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे भंडारा, चंद्रपूर या ठिकाणी. तसेच बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे भंडारा. तसेच पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो, तर नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना पेंच योजनेचा फायदा होताना दिसून येतो, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता, तर मित्रांनो, तलावांचा जिल्हा जर म्हटले तर कोणते दोन जिल्हे आपल्या समोर आले पाहिजे, म्हणजे एक म्हणजे गोंदिया आणि दुसरं म्हणजे भंडारा. मित्रांनो, भंडारा व गोंदिया हे महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचे जिल्हे म्हणून ओळखण्यात येते. तसेच बोर नदीवरील यशवंत धरण कुठे आहे, तर वर्धा या ठिकाणी आहे.
तसेच यानंतरचा प्रश्न आहे की रामटेक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे, तर नाग या नदीकाठी वसलेले शहर कोणते आहे, तर रामटेक आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो, राम लक्ष्मण आणि सीता यांचा जो काही संबंध आहे हा कोणत्या शहराशी येतो, तर त्याचे उत्तरसुद्धा रामटेकच आहे. तसेच मित्रांनो, पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे, तर त्याचे उत्तर आहे वैनगंगा. मित्रांनो, वैनगंगा नदीची उपनदी कोणती आहे, तर ते आहे पैनगंगा. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असला पाहिजे तुमच्या. तसेच वैनगंगा नदी कोठे उगम पावते, तर शिवनी या ठिकाणातून मित्रांनो जे काही वैनगंगा नदी आहे हे उगम पावत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच वर्धा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते, तर त्याचे उत्तर आहे सातपुडा. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच मनापासून जर व्हिडिओ आवडत असेल तर फक्त जास्तीत जास्त शेअर करा, एवढीच तुमच्यापासून माफक अपेक्षा आहे. तसेच मित्रांनो, कहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर त्याचे उत्तर आहे वैनगंगा. तसेच महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील महत्त्वाची नदी कोणती आहे, तर त्याचे उत्तरसुद्धा वैनगंगाच आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की कहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ते आहे वैनगंगा या नदीची. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील महत्त्वाची नदी कोणती आहे, तर ते वैनगंगा आहे. लक्षात असलं पाहिजे तुमच्या. कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज न होता हे जे काही प्रश्न आहेत तुमच्या लक्षात ठेवायचे आहे. तसेच कस्तुरचंद पार्क कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच वर्धा जिल्ह्यातील अभयारण्य कोणते आहे, तर ते आहे बोर अभयारण्य. मित्रांनो, बोर अभयारण्य हे वर्धा जिल्ह्यामध्ये लोकेटेड आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच देऊळगाव रेहूकरी तसेच यानंतरचा प्रश्न आहे, देऊळगाव रेहूकरी अभयारण्य कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे अहमदनगर या ठिकाणी. तसेच चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असूनही पनझडी प्रकारची अरण्ये आढळतात. त्याचे कारण काय मित्रांनो, तर उन्हाळ्यात हवेतील तसेच जमिनीतील आर्द्रता अतिशय कमी असल्याने वृक्षाची पाने गळून पडतात. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की सांबर चितळ प्राणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात, तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. तसेच कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत, तर त्याचे उत्तर आहे विदर्भ. मित्रांनो, विदर्भ या विभागामध्ये सर्वाधिक जंगले आढळून येत असतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल उत्पादन कशाचे होते, तर त्याचे उत्तर आहे जंगल लाकूड. तसेच विदर्भात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची जंगले आढळतात, तर त्याचे उत्तर आहे आर्द्र पानझडी. मित्रांनो, आर्द्र पानझडी या प्रकारची जी काही जंगले आहे विदर्भात प्रामुख्याने आढळतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे रामटेक. मित्रांनो, हे जे काही रामटेक शहर आहे नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. लक्षात असलं पाहिजे तुमच्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नॅशनल इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे, तर हे सुद्धा नागपूर या ठिकाणीच आहे. लक्षात असू द्या. तसेच सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता, तर त्याचे उत्तर आहे भंडारा. मित्रांनो, जो काही भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे काही सिंचन क्षेत्र आहे हे आपल्याला दिसून येत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मध्यवर्ती वस्तू संग्रहालय कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. तसेच गोंडवन विभाग कोणत्या जिल्ह्यांना म्हणतात, तर मित्रांनो, गोंडवन जो काही विभाग आहे हा खालील विभागांना म्हणतात, तर कोणकोणत्या, एक म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. मित्रांनो, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हे काही जिल्हे आहेत यांना गोंडवन विभाग म्हणून ओळखतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण किती आहे, तर त्याचे उत्तर आहे 100 ते 300 सेंटीमीटर एवढे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्र कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर, दुर्गापूर या ठिकाणी. मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये दुर्गापूर या ठिकाणी जे काही औष्णिक वीज केंद्र आहे हे दिसून येते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की जे काही दुर्गापूर औष्णिक वीज केंद्र आहे कोठे आहे, तर ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तसेच कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या थोडंसं टाईप करताना प्रॉब्लेम झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारची माती आढळते, तर त्याचे उत्तर आहे जांभी आणि तांबडी माती. मित्रांनो, जे काही जांभी तांबडी माती आहे हे गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये दिसून येते. लक्षात असू द्या. तसेच डोंगर उताराची तांबडी माती कोठे आढळते, तर ते आहे भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. तसेच विदर्भात भुईमुगाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते, तर नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये भुईमुगाचे उत्पादन होत असते. लक्षात असू द्या. तसेच विदर्भात मिरची उत्पादन अधिक प्रमाणात कोठे आढळते, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की दगडी कोळशाच्या खाणी नागपूर जिल्ह्यात कोठे आहेत, तर त्याचे उत्तर आहे उमरेड, कामठी या ठिकाणी. तसेच मित्रांनो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे गोंदिया. मित्रांनो, गोंदिया या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आपल्याला दिसून येते.
तसेच विदर्भात एकूण क्षेत्रफळांच्या किती टक्के खनिजे आहेत, तर त्याचे उत्तर आहे 12.33%. तसेच वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम कोठे होतो, तर त्याचे उत्तर आहे शिवनी या ठिकाणी. तसेच मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात पूर्व भागातून कोणती नदी वाहते, तर त्याचे उत्तर आहे वर्धा. तसेच यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया आपण. कहान, वर्धा, पैनगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, तर त्याचे उत्तर आहे वैनगंगा. मित्रांनो, वैनगंगा नदीच्या जे काही उपनद्या आहेत ते कोणकोणते आहेत, तर कहान, वर्धा आणि पैनगंगा. तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते, तर त्याचे उत्तर आहे वैनगंगा. तसेच नागपूर जिल्ह्यात पाटण, सावंगी, सिलेवाडा येथे कशाच्या खाणी आहेत, तर त्याचे उत्तर आहे दगडी कोळसा. तसे मित्रांनो, मॅग्नीजच्या सुमारे 200 खाणी भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत, तर त्याचे उत्तर आहे भंडारा. तसेच नागपूर जिल्ह्यातील कहान येथे कोणता धातू शुद्ध केला जातो, तर त्याचे उत्तर आहे मॅग्नीज. यानंतरचा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यात चिनी मातीचा उद्योग कोठे केला आहे, तर त्याचे उत्तर आहे तुमसर. मित्रांनो, तुमसर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये चिनी मातीचा जो काही उद्योग आहे हा सुरू केलेला आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच सर्वात कमी नागरी वस्ती कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी नागरी वस्ती आहे, लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसे मित्रांनो, जे काही विरळ वस्त्या आहेत हे सुद्धा गडचिरोली या जिल्ह्यामध्येच आढळून येत असतात, लक्षात असलं पाहिजे. तसेच युद्ध उपयोगी साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात कोठे उत्पादित होते, तर त्याचे उत्तर आहे भद्रावती. तसेच कोणते शहर गांधीजींशी निगडीत आहे, तर मित्रांनो जे काही वर्धा आहे, वर्धा या जिल्ह्यामध्ये त्यांनी सेवाग्राम या ठिकाणी जे काही आश्रम बांधलं होतं मित्रांनो, त्याच्याशी कुठंतरी संबंध हा गांधीजींशी येतो. म्हणून हा जो काही प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की गांधीजींचा जो काही संबंध आहे कोणत्या शहराशी निगडीत आहे, तर त्याचे उत्तर आहे वर्धा या जिल्ह्याशी, लक्षात असू द्या. तसेच अंबाझरी या तलावातून कोणत्या शहराला पाणी पुरवठा होतो, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. तसेच मित्रांनो, सीताबर्डी किल्ला कोणत्या शहराचे वैशिष्ट्य आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. यानंतरचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे कशाचा कारखाना आहे, तर त्याचे उत्तर आहे कागद. मित्रांनो, जो काही कागदाचा कारखाना आहे हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसाईगंज या ठिकाणी आहे, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नागपूरजवळ कहान येथे कशाचा कारखाना आहे, तर त्याचे उत्तर आहे कागद. मित्रांनो, कहान येथे सुद्धा कागदाचा कारखाना आहे. मित्रांनो, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देसाईगंज या ठिकाणी कागदाचा कारखाना आहे, लक्षात असू द्या. देसाईगंज हे जे काही शहर आहे हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते. तसे मित्रांनो, जे काही कहान हे शहर आहे हे नागपूर या जिल्ह्यामध्ये येते, लक्षात असू द्या. तसेच विदर्भात हातमागाच्या जे काही गिरण्या आहेत हे कोठे आहेत, तर त्याचे उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. तसेच कोशा रेशीम साड्यासाठी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील कोणती गावे प्रसिद्ध आहेत, तर त्याचे उत्तर आहे नागभीड आणि एकोडी. तसेच विदर्भातील कोणती गावे भाताच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर एक म्हणजे तुमसर, दुसरं चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा. मित्रांनो, हे जे काही 4 शहर आहे हे विदर्भातील भाताच्या गिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहरात, लक्षात असू द्या कोणकोणते. एक म्हणजे तुमसर, दुसरं चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा. तसेच मित्रांनो, तेंदूची पाने गोळा करण्याचा उद्योग विदर्भात कोठे चालतो, तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो, जे काही तेंदूची पाने हे कशासाठी याचा वापर केला जातो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तसे मित्रांनो, लोकरीपासून घोंगड्या कोठे तयार होतात, तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली. तसेच बांबूचा उद्योग कोठे चालतो, तर त्याचे उत्तर आहे गडचिरोली आणि चंद्रपूर. तसे मित्रांनो, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, तर नीलगाय व स्थलांतरित पक्षी यांच्यासाठी प्रसिद्ध असणारे शहर म्हणजे कोणते, तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. अतिशय कोणते उद्यान आहे, तर ते आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाव औष्णिक विद्युत केंद्र विदर्भात कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे चंद्रपूर. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नसंग्रह कव्हर केलेला आहे, म्हणून कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज न होता मित्रांनो हे सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला लर्न करायचे. म्हणजेच जे काही नागपूर प्रशासकीय विभाग आहे यावरती कुठल्याही प्रकारे जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकता कामा नये. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 150+ जे काही टॉप मोस्ट क्वेश्चन आहेत ते बघितलेले आहेत. तसे मित्रांनो, कुठल्याही प्रकारे जर अतिरिक्त प्रश्न नागपूर प्रशासकीय विभागासंदर्भात तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला पाठवू शकता. तसे मित्रांनो, ही जी काही ऑफर आहे भन्नाट स्वरूपाची ऑफर आहे की 100 रुपयामध्ये मित्रांनो स्क्रीनवरील जेवढ्या काही तुम्हाला तांत्रिक डायऱ्या दिसत आहेत हे सर्वच्या सर्व तुम्हाला मिळत आहे. मित्रांनो, ही जी डायरी आहे हे तुमच्या
हातामध्ये येण्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की 777006245 या क्रमांकावरती फोनपे, ॲमेझॉन पे किंवा गुगल पे कुठल्याही माध्यमाचा वापर करून आपण 100 रुपये पे करायचे आणि जो काही पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे हा व्हॉट्सअप करायचा आहे, जेणेकरून हे जे काही नोट्स आहे ह्या आजच्या आज तुमच्या ताब्यामध्ये येतील. मित्रांनो, जर व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून कुठंतरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कुठंतरी वेळात वेळ काढून कमेंट करत चला, जेणेकरून कमेंट ही बूस्टरचं काम करत असते. म्हणून मित्रांनो, कमेंट केल्यानंतर मला जी काही एनर्जी येत असते हे कशी मित्रांनो तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त कमेंट करत चला. आणि आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.